हा घाट जर तुम्हाला बनारसचा वाटत असेल तर तसं नाहीये. एखाद्या पिक्चरचा सेट वाटावा इतका सुंदर हा घाट आहे. चला आज मी तुम्हाला या घाटावर घेऊन जाते. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. मुंबईपासून 520 किलोमीटर बाईकवरून प्रवास करत आम्ही मध्य प्रदेशातल्या महेश्वरला पोहोचलो. नर्मदा नदीच्या किनारी वसलेलं महेश्वर हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राजधानीचं ठिकाण आहे. याच राजधानीमध्ये आहे नर्मदे काठचा महेश्वर घाट. आम्ही दिवसाची सुरुवात सूर्योदय बघत केली. लाल बुंद सूर्य, नर्मदेचा शांत प्रवाह, उडणारे पक्षी आणि इथली शांतता. दिवसाची सुरुवात याहून सुंदर असूच शकत नाही. नदीकाठचा हा घाट सकाळच्या वातावरणात बघणं म्हणजे एक मस्त अनुभव. इथे बरीच मंदिरं आहेत. सोबतच अहिल्यादेवी होळकर यांचं दहनस्थळ सुद्धा आहे. हा घाट कायम गजबजलेला असला तरी इथे सगळेच नर्मदेच्या शांततेत हरवून गेलेले असतात. भजन म्हणणारी मंडळी आणि नदीची पूजा करणारे लोक बघितल्यावर नर्मदेचं आपल्या संस्कृतीमधलं स्थान लक्षात आलं. मी सुद्धा नदी स्वच्छ राहावी म्हणून प्रार्थना केली. घाट परिसर बघितल्यावर आम्ही बोटीने नदीच्या मधोमध असणारं मानेश्वर मंदिर बघायला गेलो. बोटीतून घाटाचा नजारा खूपच सुंदर दिसत होता. बेटावर उतरलो आणि मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. थोडा वेळ तिथे थांबलो आणि परत घाटावर आलो. त्यानंतर आम्ही जवळच असणाऱ्या सहस्त्रधारा या ठिकाणी गेलो. मस्त गावातून जाणाऱ्या रस्त्याने गव्हाची शेती बघत आम्ही जलकोटी गावात पोहोचलो. खडकाळ भागातून वाहणाऱ्या नर्मदा नदीच्या खूप साऱ्या धारा इथे बघायला मिळतात. याचमुळे या जागेला सहस्त्रधारा असं नाव आहे. खळखळ वाहणाऱ्या नदीकाठी थोडा वेळ निवांत बसलो. सूर्यास्ताची वेळ झाली म्हणून घाटावर जायला निघालो. पुन्हा एकदा आम्ही बोटीने नदीच्या आत आलो आणि खूप सुंदर असा सूर्यास्त पाहिला. संध्याकाळच्या वेळी घाट परिसर आणखीनच गजबजलेला होता. आज सूर्योदय ते सूर्यास्त आम्ही या घाटावर रमलो. नदीची वेगवेगळी रूपं पाहिली. जाता जाता चंद्राच्या प्रकाशात नर्मदेला पाहिलं आणि आम्ही तिथून निघालो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.